नमस्कार मित्रांनो, हनुमानाने हाताने महापूर रोखत तयार केलेलं बेट महाराष्ट्रात या नदीच्या मधोमध प्रभू श्रीरामांनी उभारलं आहे शिवलिंग। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे। यामध्ये अनेक प्रार्थनास्थळं, मंदिरं यांचाही समावेश आहे। यातील काही मंदिरांची आख्यायिका आपल्याला अवाक करणाऱ्या असतात। असंच एक मंदिर महाराष्ट्रात आहे जे कृष्णा नदीच्या मधोमध उभं आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर ज्या बेटावर आहे ते हनुमानाने आपल्या हाताने पूर रोखल्याने तयार झालं आहे। या मंदिराच्या शेजारी असणाऱ्या शिर्टी गावात सीतामातेने वास्तव्य केलं आहे। रामनवमी निमित्त सांगलीतील बहे येथे असणाऱ्या या अनोख्या मंदिराबद्दल जाणून घ्या। कृष्णा नदीचा काठ अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे। याच कृष्णा नदीच्या काठी हे रामलिंग बेट आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील बहे गावात हे रामलिंग बेट वसलेले आहे। नदीच्या मधोमध आजूबाजूला हिरवागार परिसरात वसलेले हे बेट फारच नयनरम्य आहे। तुम्ही मंदिरात असता तेव्हा दोन्ही बाजूंनी नदीचा प्रवाह वाहत असता दिसतो। प्रभू श्रीरामांनी उभारलं शिवलिंग। या बेटावर प्रभू श्रीरामांचं प्राचीन मंदिर आहे। यासह अनेक छोटी मंदिरे आहेत। मंदिराच्या गाभाऱ्यात राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आहेत। तसंच मठामागे समर्थ रामदासाने स्थापन केलेली हनुमानांची मूर्ती आहे। याशिवाय मध्यभागी शिवलिंग आहे। आख्यायिका अशी आहे की प्रभू श्री रामचंद्रांनी हे शिवलिंग स्थापन केलं आहे। असं म्हणतात की प्रभू रामचंद्र आपल्या 14 वर्षांचा वनवास संपवून लंकेवरून परतत असताना येथे थांबले होते। यावेळी सीतामाता शेजारीच असणाऱ्या शिर्टी गावात वास्तव्यास होत्या। येथे थांबल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी वाळूचं शिवलिंग स्थापन केलं आणि त्याची पूजा करू लागले। प्रभू श्रीराम पूजा करत असताना कृष्णा माईला महापूर आला। हनुमान यावेळी रामाच्या मागेच उभे होते। त्यांनी महापूर येत असल्याचं पाहिल्यानंतर आपले बलवान बाहू बाजूस केले व नदीचे पाणी थोपवून धरले। त्यामुळे नदीचे 2 वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आणि आपोआपच बेट तयार झालं। याच कारणामुळे गावाचं नाव बहे असं पडल्याचं सांगितलं जातं, पण नंतर ते बहे असे झाले। धन्यवाद।